एका सेकंदासाठी विचार करा, जर तुमच्या कम्प्युटरचा कॅमेरा अचानक चालू झाला आणि स्क्रीनवर एका अशा मुलीचा चेहरा दिसला जिने तुमचं अख्खं कम्प्युटर हॅक केले, पण पुढे जाऊन तीच मुलगी तुमच्या आयुष्याचा पासवर्ड बनणार असेल तर? हो, आज आपण 2 हॅकर्सची अशीच एक खतरनाक आणि तितकीच रोमॅन्टिक लव्ह स्टोरी ऐकणार आहोत, जी तुम्ही यापूर्वी कधीच ऐकली नसेल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रेणुका क्रिएशनवर. आजची गोष्ट आहे अद्वैत आणि मीराची, जिथे सायबर क्राईमच्या जाळ्यात अडकलेलं प्रेम कसं जिंकतं हे तुम्हाला पाहायला मिळेल. जर तुम्हाला ही नवीन स्टाईलची थ्रिलर लव्ह स्टोरी ऐकायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला सिस्टीम अनलॉक करूया. शहरातल्या एका टोलेजंग IT पार्कमध्ये रात्रीचे 11 वाजत आले होते. सर्व ऑफिसमधील लाईट्स बंद झाल्या होत्या. फक्त 14व्या मजल्यावर असलेल्या एका सायबर सेक्युरिटी फर्मची लाईट सुरू होती. तिथे केबिनमध्ये एक तरुण लॅपटॉपवर कोडिंग करत बसला होता. त्याचं नाव अद्वैत. स्वभावाने कमालीचा हुशार, शांत आणि फक्त आपल्या सिस्टीममध्ये रमणारा कोडर. तो एका महत्त्वाच्या क्लायंटच्या डेटा ब्रीचवर काम करत होता. अचानक त्याच्या स्क्रीनवर एक मेसेज फ्लॅश झाला. सिस्टीम हॅक. अद्वैतचे हात कीबोर्डवर थबकले. त्याने ट्रॅक करण्याचा प्रयत्न केला, पण समोरचा हॅकर त्याच्यापेक्षाही 2 पावलं पुढे होता. अवघ्या काही सेकंदात त्याचा कम्प्युटरचा कॅमेरा चालू झाला आणि स्क्रीनवर एका मुलीचा चेहरा दिसला. डार्क रूम, चेहऱ्यावर लॅपटॉपचा निळा प्रकाश आणि डोळ्यांवर चष्मा. ती होती मीरा. हाय अद्वैत, तुझा पासवर्ड खूपच सोपा होता रे. मीरा स्क्रीनवरून खोडकरपणे हसून म्हणाली. तू कोण आहेस आणि माझी सिस्टीम हॅक करायचं धाडस कसं केलं? अद्वैतने रागाने विचारलं. शांत हो कोडर, मी गुन्हेगार नाही. मी तुझ्याच कंपनीचे नवीन हायर केलेली इथिकल हॅकर आहे. तुझी सिक्युरिटी लेवल चेक करत होते, मीरा म्हणाली. ती त्यांची पहिली भेट होती. एकदम डिजिटल आणि अनपेक्षित. मीरा ही अद्वैतच्या पूर्ण उलटी होती. ती बिनधास्त, हसमुख आणि कोडशी खेळणारी मुलगी होती. दुसऱ्या दिवसापासून ते दोघे कंपनीच्या एका मोठ्या प्रोजेक्टवर एकत्र काम करू लागले. अद्वैत सिस्टीम बनवायचा आणि मीरा त्यातल्या चुका शोधायची. काम करता करता त्यांच्यात गप्पा सुरू झाल्या. त्या गप्पा कॅफेमध्ये किंवा बागेत नाही, तर रात्रीच्या वेळी कोडिंगच्या डार्क स्क्रीनवर आणि सर्व्हर रूममध्ये चहा पिताना व्हायच्या. अद्वैतला हळूहळू जाणवू लागलं की मीरा फक्त कम्प्युटर स्क्रीन हॅक करत नव्हती, तर ती नकळत त्याच्या मनाचा पासवर्डही क्रॅक करत होती. तिचं ते कामातलं कौशल्य आणि कामाबाहेरचं निरागस हसू अद्वैतला आवडू लागलं होतं. मीरालाही अद्वैतचा केअरिंग स्वभाव आणि संकटाच्या वेळी शांत राहण्याची पद्धत भावली होती. एका रात्री जेव्हा दोघे रूममध्ये अडकले होते, तेव्हा मीराने अद्वैतच्या खांद्यावर डोकं ठेवून विचारलं. अद्वैत, जर कधी मी या सिस्टीममधून गायब झाले तर तू मला शोधशील का? अद्वैतने तिचा हात घट्ट पकडला आणि म्हणाला. मी अख्खा इंटरनेट ब्लॉक करेन, पण तुला शोधून काढेन. पण त्यांच्या प्रेमाची खरी परीक्षा तेव्हा आली जेव्हा कंपनीचा एक अतिशय गोपनीय डेटा चोरीला गेला. संशयाची सुई थेट मीरावर आली, कारण ज्या IP ॲड्रेसवरून डेटा चोरी झाला होता तो मीराचा होता. कंपनीने पोलिसात तक्रार करण्याची तयारी केली. मीरा पूर्णपणे कोलमडली. ती अद्वैतच्या केबिनमध्ये आली. तिच्या डोळ्यात पाणी होतं. अद्वैत, शपथ सांगते मी हे नाही केलं. अद्वैतने तिच्याकडे पाहिलं. त्याचा तिच्यावर पूर्ण विश्वास होता. मला माहिती आहे मीरा, तू सिस्टीम हॅक करू शकतेस, पण कोणाचा विश्वास नाही. अद्वैतने पोलिसांना आणि कंपनीला थांबवलं आणि स्वतः पुरावे शोधायला सुरुवात केली. त्याने सलग 48 तास न झोपता कोडिंगचे लाखो लाईन्स स्क्रोल केले. प्रत्येक सर्व्हरचा डेटा चेक केला. शेवटी त्याला समजलं
की कंपनीच्याच एका मॅनेजरने मीराला अडकवण्यासाठी तिचा IP ॲड्रेस क्लोन केला होता. अद्वैतने तो सगळा डेटा आणि पुरावे मॅनेजमेंटसमोर आणले आणि मीराला पूर्णपणे निर्दोष सिद्ध केलं. त्या मॅनेजरला अटक झाली. सगळं संपल्यावर दोघे कंपनीच्या गच्चीवर रात्री उभे होते. वारा सुटला होता आणि समोर शहराचे लाईट्स चमकत होते. मीराने अद्वैतकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात कृतज्ञता आणि प्रेम होतं. तू माझ्यासाठी इतकी मोठी रिस्क का घेतली अद्वैत? जर तू अपयशी ठरला असतास तर तुझी नोकरीही गेली असती, मीराने विचारलं. अद्वैत थोडा हसला. त्याने खिशातून एक पेनड्राईव्ह काढला, ज्यावर एक छोटा दिलाचा लोगो होता. तो पेनड्राईव्ह तिच्या हातात देत तो म्हणाला, मी आधीच सांगितलं होतं मीरा, तुझ्यासाठी मी काहीही करू शकतो. या पेनड्राईव्हमध्ये एक कोड आहे जो माझ्या मनाचा आहे आणि त्याचा ॲक्सेस फक्त तुझ्याकडे आहे. आय लव्ह यू. मीराच्या चेहऱ्यावर एक मोठं हसू आलं. तिने तो पेनड्राईव्ह आपल्या गळ्यातल्या चेनमध्ये अडकवला आणि अद्वैतला घट्ट मिठी मारली. हा कोड मी आयुष्यभर अनलॉक ठेवेन, ती म्हणाली. 2 कोडर्सची ही डिजिटल लव्ह स्टोरी आता खऱ्या आयुष्यात एकत्र आली होती. तर मित्रांनो, कशी वाटली अद्वैत आणि मीराची ही एकदम हटके सायबर थ्रिलर प्रेमकथा? आजकालच्या डिजिटल दुनियेतील ही लव्ह स्टोरी जर तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. अशाच प्रकारच्या नवीन, थरारक आणि वेगवेगळ्या स्टाईलच्या गोष्टी ऐकण्यासाठी तुमच्या आवडत्या रेणुका क्रिएशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला पुढची गोष्ट कोणत्या विषयावर हवी आहे ते मला खाली कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका जबरदस्त कथेसह. तोपर्यंत सायबर दुनियेत सुरक्षित राहा.